मी कोण क्रमांक एक आज आपल्यासमोर मुलांची रील आणि पालकांचा रोल या विषयावर बोलणार आहे. खरं तर मोबाईल हा आपल्या शरीराचा एक अवयव झाला आहे. मोबाईल नसेल तर माणूस हैराबेर होऊन जाईल. मानवाला काय करावं काय नाही हे कळणार नाही. पण मोबाईलचा खरा वापर कसा करावा, मोबाईलचा योग्य वापर कसा करावा याचे जो विवेक आहे तो आपल्या समाजामध्ये आढळत नाही. हे खूप मोठा दुर्दैव आहे. मोबाईलचा खरा वापर हा ज्ञान मिळवण्यासाठी, परस्परांशी संवाद साधण्यासाठी आता जगातले सगळे ज्ञान एकत्रित झालं आहे. तर ते ज्ञान आपण एकत्रित आणून ते ज्ञान मिळवून घेऊन स्वतःचं व्यक्तिमत्व वाढवण्यासाठी आहे. परंतु दुर्दैवाने आपण तसं काही करत नाही. जिल्ह्यात झालेल्या एका घटनेने सगळ्यांना विचार करण्यास भाग पाडले आहे. पाथरी ते सोनपेठ या रस्त्यावर एक शाळा आहे, श्री चक्रधर स्वामी विद्यालय. तिथे डांगुपिपरी या गावाचे काही विद्यार्थी शिक्षण घ्यायला येतात. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी 4-9वीचे विद्यार्थी रील बनवण्याच्या नादात एका मोटरसायकलवर येऊ लागले आणि ते रील बनवण्यात इतके गुंत झाले की त्यांना समोर येणारा एक पिकअप ट्रक दिसला नाही व ते ऍक्सिडेंट झाला. त्या पिकअप ट्रकाने त्यांना धडक मारली आणि ते 4 जण जमिनीवर पडले. त्याच्यापैकी 2घांचा मृत्यू झाला आणि 2 जण गंभीर घायल झाले. मुलांना व पालकांना आत्मरक्षण करणारी ही घटना होती. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मोबाईलचा वापर हा जितका संवाद साधण्यासाठी चांगला आहे तितकाच तो दुर्घटनेचा कारणही बनू शकतो. सध्याच्या या सोशल मीडियाच्या युगात प्रत्येक माणूस हा फेसबुक व्हॉट्सअपवर असतो. फेसबुक व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम हे 3 तर खूप यूज करणारे आपले ॲप्स बनले आहेत. आज फेसबुक आणि व्हॉट्सअपवरून बातम्या असे पसरायला लागतात की त्यांचा वेग सांगता येत नाही. पण त्या बातम्या खऱ्या आहेत का, त्याच्या मागची सत्यता असत्यता हे जाणण्यामागे कोणाला उत्सुकताच उरली नाहीये. आजकालच्या या मीडिया केंद्री जगात सगळे माणसं आपले 2 कान जगाकडे आणि 2 डोळे फेसबुककडे करून असतात व आपल्या कामाशी त्यांना काही लेनदेन नसतं. आपले काम धाम सगळे सोडून ते फक्त फेसबुक व्हॉट्सअप ह्याच्यामध्येच असतात. आता तर प्रत्येक कुटुंबाकडे प्रत्येक मुलाकडे फोन आलाय. तर आता कुटुंबातील जो संवाद आहे तो संपत चाललेला आहे. सगळे मोबाईलवर असतात. एका घरात असून पण एकमेकांना रील पाठवतात इंस्टाग्रामवर. कुटुंबात संवाद हा नष्ट होत चाललेला आहे. संवाद साधण्याचे जो आहे तो कोणाला टाइमच नाही, कारण सगळे सोशल मीडियावर, सगळे फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्रामवर लागलेले आहेत. मी सगळे पालकांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या मुलाकडे लक्ष द्यावे. त्यांचा मुलगा किती वेळ मोबाईल बघतो, तो किती वेळ मोबाईलला काय करतोय, मोबाईलला अभ्यास करतोय का, तू काय करतोय ह्याच्याकडे लक्ष द्यावे ही माझी नम्र विनंती आहे. 7 समुद्र पार कोणी जर एखादी पोस्ट टाकली असली तर आपण त्याला लाईक करायला खूप उत्सुक असतो. त्याच्या खाली काय लिहिलेलं आहे आपण काही वाचत नाही. आपल्या एखाद्या मित्राने जर पोस्ट टाकली तर आपण पहिले लाईक करतो आणि आपला अभ्यास वगैरे सगळं सोडून रील बघत बसतो. आणि परीक्षेच्या एका दिवसापूर्वी आपल्याला लक्षात येतं की आता मला अभ्यास करायचा आहे, अभ्यास करावा लागेल. मग आपण एका दिवसाआधी अभ्यास करतो आणि घरच्यांना सांगतो की ट्युशन शाळेमध्ये मला अभ्यास करायला टाइमच नाही भेटला. पण आपण रील बघतो हे आपल्याला माहित नाही का. आपण रील बघण्याचा टाइम कमी करायला पाहिजे. जर का आपण रील बघण्याचा टाइम कमी केला, इंस्टाग्रामवर फेसबुकवर व्हॉट्सअपवर जर आपण टाइम कमी घालवला तर आपल्याला लक्षात येईल की आपला दिवस किती मोठा असतो. कारण आपण 3-4 घंटे त्या इंस्टाग्रामवर असतो, फेसबुकवर असतो, व्हॉट्सअपवर असतो. कोणाच्या लाईफमध्ये काय चालू आहे काय नाही हे बघत असतो. स्वतःच्या लाईफचं काय लेनदेन नाही आपल्याला. म्हणून सांगतो मित्रांनो की इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप याचा वापर करू नका. तुम्ही जर त्याचा वापर केला नाही तर तुम्हाला लक्षात येईल की आपला दिवस किती मोठा आहे आणि आपले काम खूप लवकर होते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.